नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर आपण आज पोचलो आपल्या गावामध्ये आणि आपण बघूया कशी गणपती कारखान्यामध्ये कशी तयारी चालू आहे, ती कलरिंग वगैरे सगळं. चला तुम्ही पण बघा. व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा मला. आणि हा बघा आपला निसर्गाचा नजारा कसा वाटतोय, मस्त एकदम छान. चला तर आपण बघूया गणेश मूर्ती कशा बनवल्यात त्या. चला. चला आता आपण जाऊया आमच्या प्रकाश पांचाळ यांच्या आणि मूर्ती कारखान्यामध्ये. बघूया कशा पद्धतीमध्ये बनवल्यात. बघा छान अशा मातीच्या मूर्ती. गाडी फुल होते ना? पण हो, तुमच्या शेट रिझर्व होतं ना? तसं बघ कशा मूर्ती बनवल्यात. हो, गावाला कशा अशा व्यवस्थित छोट्याच मूर्त्या आम्ही घेऊन जातो, कारण मस्त त्यांना जपावं लागतं त्यासाठी. हे बघा मस्त बनवलेत त्याने. कलर कॉम्बिनेशन पण चांगलं बनवलंय. 2 घोडे आहेत, खाली 2 घोडे आहेत. हे पण बघा मस्त आहे मूर्ती. रेखीव काम पण मस्त केलंय रेखणीचं. हे आमचे प्रकाश दादा दरवर्षी परंपरेनुसार ते आपली कला अजूनपर्यंत जोपासून ठेवली आणि ते अजूनपर्यंत चालवत आहेत. आम्हाला पण चांगलं छानपैकी त्याने शिकवलं. क्रिकेट म्हणा किंवा कलर काम म्हणा गणपतीचं. कधी आलो चला तर छान. हो, आता सगळं आम्ही मुंबईकर झाल्यामुळे थोडासा वेळ मिळत नाही. आणि हे छान अशा मूर्त्या बनवल्यात. ही पण बघा मस्त मूर्ती आहे. हां, मस्त आहेत. तर मूर्त्या भरपूर आहेत आणि उंचावर असल्यामुळे ना ते खूप छान रेडी केलेले. गावच्या ठिकाणी पण अशा मूर्त्या छानपैकी बनतात. आणि आमचे प्रकाश दादा दरवर्षी आपली कला दाखवत असतात. आणि ती कला अजूनपर्यंत छानपैकी त्यांनी जोपासले दादाने. हो, हाती बनवतात ते. हे पण बघा एकाच टाईपमध्ये सगळे गणपती आहेत. हे पण आता रेडी झालेली मूर्ती बघू शकता. पूर्ण मातीच्या मूर्त्या बनल्या जातात इकडे आपल्या कोकणात. बघा डिफरन्स कसं वाटते तुम्हाला. आणि हे बघा या फोटोच्या आधारे ही हाती बनवलेली मूर्ती आहे, जशीच तशी, काही फरक नाही. आणि हे आमचे दगडूशेठ हलवाई त्यांची प्रतिकृती बनवली आहे मूर्ती. शेवावरची आपण म्हणतो ती. ही कोणाची? लालबागचा गणपती. हे आपले लालबागचे गणपती बघा. त्यांची सेम टू सेम अशी मूर्ती बनवली. दादांची कला म्हणजे मस्तच. आणि कारखानदारांचा घरचा गणपती हा त्यांचाच आपले स्वतःचा गणपती. प्रकाश पांचाळ यांची मूर्ती स्वतः हाती बनवली. म्हणजे कुठल्या याचा साचा न वापरता. त्याला आपण हाती गणपती असं म्हणतो. पूर्ण ही पण छान अशी मूर्ती. बघा किती मूर्ती आहे तिकडे. आमचे बाळादादा दरवर्षी येतात, भावाला हेल्प करतात थोडी, जेवढे जमेल तेवढी. किती आहेत आपल्याकडे गणपती? 110 गणपती आहेत बघा. दरवर्षी वाढतच असतात, कारण ह्या मातीच्या गणपती आपल्या मुंबईला तर असतात. POPचे गणपती मिळतात आता सध्या तरी, मातीचे पण कुठे पण इको फ्रेंडली असल्यामुळे ना बरे वाटतात. चला मंडळी, बघा गणपती
कसे वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा. छोटासा व्हिडिओ आहे. आणि नंतर आपण बघणार आहोत आगमन, विसर्जन, नवीन नवीन व्हिडिओ येतील. नक्कीच बघा. धन्यवाद मित्रांनो.